नमस्कार. दिशा ग्रुप एंटरटेनमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवळच आपले गणपती येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा घरगुती गणपती असेल आणि प्रामुख्याने कोकणामध्ये या बाल्या डान्स म्हणून एक प्रसिद्ध हा डान्स आहे. आज मी ज्यांच्या जवळ बसलो हे सगळे बाल्या डान्सचं प्रॅक्टिस करत आहेत आणि उत्कृष्ट असं ते नृत्य असतं. आज हे संपूर्ण युवा आहेत. तुम्ही बघा माझ्या बाजूला इकडे एक ढोलकी वाजवतो, इकडे एक ढोलकी वाजवतो, ते हार्मोनियम वाजवत आहेत आणि संगीताचा बाज असा आहे की ढोलकीवर थाप पडली की अगदी वयोवृद्ध व्यक्ती असो, लहान मुलंसुद्धा डान्स करायला सुरुवात करतात. आता माझ्या उजव्या बाजूला जो एक विद्यार्थी आहे तो युवक आहे. आपण तो कसा ढोलकी वाजवतो ते पण या ठिकाणी बघूया. बाळा तुझं नाव काय? साहिल सुभाष चाळके. तू आता ढोलकी वाजवतोय, तुझं वय काय, तुझं शिक्षण, तू कुठे शिक्षण घेतोय? माझं राहणं पनवेल आहे, शिक्षण वगैरे पनवेलच आहे. वय माझं 24 आहे आणि लहानपणापासून आवड आहे ढोलकी वगैरे वाजवायची. त्यात आमच्या गावी गणपतीला वगैरे प्रसिद्ध शक्तितुऱ्याचा नाच असतात, स्पर्धा वगैरे असतात, तर तिथून अजून आवड निर्माण झालेली आहे आम्हाला. आता हा जो बाल्या डान्सचा जो नृत्य तुम्ही करताय ते कुठे कुठे करणार, काय असं नियोजन? ते नॉर्मली जिथं आम्हाला सुपाऱ्या वगैरे भेटतात, म्हणजे गणपतीत आमच्या महाड वगैरे, रायगड, मसळ्या, शिवर्धन वगैरे तिकडे होतात. परत मुंबईला आमच्या मुलुंडला, परत सायनला पण एकदा बारी झालेली आहे. परत नवी मुंबईमध्ये नेरूळ, LP वगैरे तिथं भरपूर ठिकाणी बारी झालेल्या आहेत. आता तुझं वय 24 आहे. संगीताचा बाज आणि विशेष करून म्हणजे ढोलकी, पूर्वी ढोलकी तमाशात वगैरे वाजवले जायचे, पण आज युवा पिढी जसं आता बघतोय आपण नवीन एक फोक ऑर्केस्ट्रा आला, ते फोक व्याख्यान आलं, ज्याच्यामध्ये आज 20 ते 25 वर्ष वया गटातली मुलं त्या ठिकाणी सगळी वाद्य वाजवतात. तू पुढे तुझं भविष्य काय, तुला काय वाटतं की शिक्षणाबरोबरच संगीताकडे वळण्याचं? नाही, शिक्षण तर महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला आपली कला आहे ती पण जोपासली पाहिजे, कला एक चालू ठेवायला पाहिजे. बाकी शिक्षण काय हा पुढेपर्यंत आहे, पण जे आपल्याला अंगात कला आहे ते लोकांसमोर सादर करणं गरजेचं आहे. तर आता आपण बघतो की इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कलेला फार महत्त्व दिलं जातं आहे. तुला काय वाटतं? नाही, अर्थात कोकणचं नाव म्हटल्यावरती गणपती, शक्तितुरा, ढोलकी, परत हार्मोनियम वगैरे ते प्रथम गोष्ट आली, भजन वगैरे. त्यामुळे युवा पिढी जशी करते तसेच लहान मुलं पण त्याच्या मागोमाग येतात, ते आवड निर्माण होतेच. आता माझ्या बाजूला एक ढोलकी वाजवतोय, सुंदर असं ढोलकी बघता तुम्ही. हे प्रॅक्टिस चालू आहे. अजून इथे त्यांचं इतर जे नृत्य करायचं तो वेगळा भाग आहे. तुझं नाव काय बाळा? माझं नाव वीर केशव नागदी आहे. तू कुठले येते ते आहे? मी इयत्ता 9वीमध्ये आहे. तुला हे ढोलकी वाजवण्याचं ते कसं काय, कधीपासून तुला हे सुरुवात झाली? ॲक्च्युली जे बाल्या डान्स आहे ते मागच्या वर्षी स्टार्ट झालं परत, आणि तेव्हापासून मला आवड झाली की मी पण ढोलकी वाजवणार. पण ढोलकी वाजवणं म्हणजे थोडंसं म्हणजे हे कशी तुला सुरुवात झाली तुझी? मला साहिल दादाकडे बघून मला आवड निर्माण झालं की तो इतकं सुंदर वाजवतो, म्हटल्यावर मी पण प्रॅक्टिस केली तर मी पण खूप सुंदर वाजवू शकेल. आता जे आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, महाराष्ट्रामध्ये चांगले नृत्य करतात किंवा संगीताचा बाज असतो, तुझं पुढे तुला काय वाटतं, तू काय बनावं असं? मला पुढे जाऊन मी आता ठरवलं तर नाही आहे, बट मी ढोलकी ही कला पुढे जाऊन नेहमी प्रसिद्ध करणार. बघा, दोघे सुद्धा वयाने लहान, म्हणजे वय त्यांचं 25 वर्षाच्या खाली आहे, तरीसुद्धा सुंदर असं ते ढोलकी आता माझ्यासमोर बसले ते हार्मोनियम ते वाजवतात दादा. आपण त्यांना विचारूया, कारण ते त्यांचे मार्गदर्शक आहेत. दादा काय सांगाल तुम्ही? आता हार्मोनियम वाजवताय इथे या ठिकाणी, आपण बघतोय की मुलं आहेत, युवक आहेत, हे ढोलकी वाजवत आहेत, आपण हार्मोनियम वाजवत आहे. आणि बाल्या डान्स हा आपला महाराष्ट्रातला एक सगळ्यात महत्त्वाचा आपला जो एक नृत्याचा एक भाग असतो आणि त्याचा तुम्ही इथे म्हणजे प्रॅक्टिस करताय. काय सांगाल? तुमचं नाव काय? माझं नाव प्रमोद सहदेव पाटील. मी तालुका मथला, जिल्हा मुक्काम काळसुरी. सध्या मी राहतो मुलुंडला. आम्ही मुंबईला आम्ही लहान असतानाच ही प्रॅक्टिसला सुरुवात करायचो आम्ही इकडे या शाखेमध्येच. आणि या शाखेमध्येच प्रॅक्टिस सुरुवात करता आम्ही असे एकत्र येऊन आम्ही कोकण नृत्य कसं सादर करायचं ह्या आम्ही मुंबईत राहून आम्ही कोकणात जाऊन आम्ही ह्या
गणपतीच्या सणाचं आणि नवरात्री सणाला हे आम्ही कार्यक्रम नेहमी रूपाने करत असतो. आता या ठिकाणी जे प्रॅक्टिस करताय ही मुलं पाहिले, आता इथे प्रॅक्टिससुद्धा केलं जाणार आहे, तर त्या मुलांच्या मनामध्ये कशा पद्धतीने प्रोत्साहन तुम्ही त्यांना देण्यासाठी प्रयत्न करताय? कसं माहिती आहे, नवीन पिढी असली ती थोडीफार इकडे तिकडे होतेच. त्याच्यामुळे नवीन पिढीला कसं पुढचं आपलं प्रोत्साहन कसं द्यायचं हे आपल्यावरती असतं आणि त्याला चांगल्या पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहोत. तुझं नाव काय? विराज चाळके. कधीपासून हे वाजवायला लागलं? झाले काही महिनेच झालेत, आत्ताच शिकाय स्टार्ट केलेलं आहे. मंडळाला गरज आहे म्हणून मी शिकतोय, म्हणजे मला पण आवडच आहे त्याची मनापासून, तर म्हणून शिकतोय. मंडळाला पण खूप उपयोग होईल माझा इन फ्युचर, मंडळासाठी शिकायला लागतो. आणि कॉलेज म्हटलं की एकच दिवस त्यांना सुट्टीचा मिळतो तो रविवार, आणि हे एकाच ठिकाणचे नाही तर विविध उपनगरातून आलेले आहेत. पनवेल, मुंबई, मुलुंड असेल, ठाणा असेल, मुंबईतल्या काय भागातून आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली कला जोपासली पाहिजे. आपण 21व्या शतकाकडे जरी जात असलो तर कलेला आपल्याला विसरून चालणार नाही. आता ते प्रॅक्टिस करणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. हे तुम्ही पाहताय सगळे तरुण मंडळी आहे, हे कॉलेज करतात. हा लहान मुलगा बसला, हा शाळेत आहे, ही विद्यार्थिनी आहे, ती सुद्धा कॉलेज करते आणि ही गायिका आहे. हे सर्वजण मिळून हा जो एक नृत्य आहे, कला आहे, ही जोपासण्याचं काम या मंडळीकडून केलं जाते. आजच्या युवा पिढीच्या प्रत्येक नसानसात संगीत भिनलेलं आहे आणि तुम्ही बघताय की सुंदर असं यांचं हे या ठिकाणी प्रॅक्टिस चाललेलं आहे. हे पाहत आहे तुम्ही किती अवघड असं हे नृत्य आहे आणि हे कोकणातलं, या कोकणातलं फार मोठं असं हे नृत्य आहे आणि हे नृत्य गणपती आणि नवरात्रीच्या वेळेला किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये या नृत्याचं सादरीकरण केलं जातं. गौरी गणेशाचे नाम स्मरण्या रणी मी आलो, रणी मी आलो. श्वेताचे हे जीवन देवा, श्वेताचे हे जीवन देवा, घाल नको तू वाया, देवकी तुझे गुण गाया, बाप्पा मोरया, देवकी